मध्ये ठाणे महापालिकेत सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावंच लागेल असा अप्रत्यक्ष घणाघात गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंवर केलाय। तर गणेश नाईकांनी ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकत थेट शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंना दिवसण्याचा प्रयत्न केलाय। गणेश नाईक यांनी जनता दरबारच्या माध्यमातून आधीच शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान दिलंय। राजकारणातील एकमेकांचे पारंपरिक शत्रू आणि अशी गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांची ओळख आहे। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाण्यामध्ये युतीचा आग्रह धरला आणि युतीच्या बोलण्यांमध्ये तुमचा सन्मान राखला गेला नाही तर या युतीला पहिला विरोध करणारा मी असेल असंही नाईक म्हणतात। त्यामुळे ठाण्यात भाजपचं कमळ फुलवण्यासाठी नाईकांना पडद्यामागून मदत केली जाते अशी जोरदार चर्चा आहे। गणेश नाईक साहेब म्हणजे भाजपा नाही। एखाद्या व्यक्तीनं कोणाच्या तरी नावानं तुमच्याकडे ब्रेकिंग होण्यासाठी काही गोष्ट बोलल्या याचा अर्थ नवी मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं अस्तित्व कमी होणार नाही। आज एकनाथ शिंदे साहेबांमध्ये जे धाडस होतं, एकनाथ शिंदे साहेबांमध्ये जी जिद्द होती, त्यामुळेच 3 वर्षापूर्वीचा उठाव झाला। हे भान प्रत्येकाला असलं पाहिजे। तर गणेश नाईक यांनी केलेल्या वक्तव्यावर शिंदेचे खासदार श्रीकांत शिंदेंनी सावध प्रतिक्रिया दिली। तर मनभेद निर्माण होतील असं कोणीही वक्तव्य करू नये अशा शब्दात मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी आता फटकारलंय। आता मोठे लोक काय बोलतात मला माहिती नाही। आम्ही कार्यकर्ते खाली ग्राउंडवरती काम करणारे कार्यकर्ते काम करू तिथे आणि महायुतीची सत्ता आणू आणि महायुतीचा महापौर बसेल। आता मोठे लोक काय बोलतात मला माहिती नाही। आम्ही कार्यकर्ते खाली ग्राउंडवरती काम करणारे कार्यकर्ते काम करू तिथे आणि महायुतीची सत्ता आणू आणि महायुतीचा महापौर बसेल। कुणी असं स्टेटमेंट करू नये, कारण महायुती ही अत्यंत आमच्याकरता प्राथमिक आहे, प्रथम प्राधान्यावर आहे। आम्ही प्रायमरी प्राधान्य दिलेलं आहे आणि टॉप प्राधान्य महायुतीला दिलेलं आहे। त्यामुळं कुणी या राज्यामध्ये महायुतीला किंवा महायुतीच्या नेत्यांना किंवा महायुतीमधील पक्षांना आपसामध्ये मनभेद तयार होणार नाही। एखादा मतभेद राहू शकाल पण मनभेद तयार होणार नाही अशी कृती कोणी करू नये। दरम्यान गणेश नाईक यांनी केलेल्या रावण संदर्भातल्या विधानावर संजय राऊत काय म्हणतात बघूया। रिव्होल्यूशन होणार आहे ठाणे आणि नवी मुंबई, क्रांती। ठाण्यात आणि नवी मुंबईमध्ये गणेश नाईक क्रांतीची मशाल घेऊन उभे आहेत। आम्हाला माहिती आहे काय होणार आहे। रिव्होल्यूशन नेपाळ स्टाईल। मी नाशिकला सोडणार नाही, नाशिकवर माझं प्रेम आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। नाशिक शहराला दत्तक घेतल्यावरून होणाऱ्या टीकेला फडणवीसांनी